कुपवाडकरांच्या मानगुटीवरील घरपट्टी वाढीचे भूत कायम, खमक्या राजकीय मांत्रिकाची गरज। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने कुपवाड शहरातील मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टी आकारल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। नागरिकांचा विरोध लक्षात घेता महापालिकेने वाढीव घरपट्टीबाबत हरकती मागवल्या, परंतु या हरकतींचे काय झाले हे अजूनही तरी गुलदस्त्यातच आहे। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वाढीव घरपट्टीला स्थगिती दिली आहे असे म्हटले असले तरी महापालिका प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे। काल बुधवार दिनांक 5 रोजी महापालिकेच्या दालनात कर संवाद या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत आयुक्त शुभम गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे की अत्याधुनिक ड्रोनच्या माध्यमातून शहरातील नवीन, वाढीव आणि वापरात बदल झालेल्या सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण झाले आहे। या सर्वेक्षणामुळे मालमत्ताधारकांची अचूक माहिती आणि कर योग्य मूल्य निश्चित केले जाणार आहे। याप्रमाणे महापालिकेने कुठलीही अन्यायकारक घरपट्टी नागरिकांच्यावर लादलेली नसून सदर आकारणीची नोटीस शासन नियमाप्रमाणे व 2004-2005 महासभा नियमाप्रमाणे होत आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी सदर कर भरून महापालिका विकासात सहभाग नोंदवावा असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे। एकूणच घरपट्टी वाढीचे भूत कुपवाडकरांच्या मानगुटीवर अद्याप कायम असून हे भूत उतरवण्यासाठी जल आंदोलन अथवा खमक्या राजकीय मांत्रिकाचीच गरज असल्याची चर्चा नागरिकातून होत आहे। सोशल मीडियावर आदळआपट करून ओरड करून हे भूत आता उतरणार नाही। काही जण केवळ सोशल मीडियावरूनच आदळआपट करत बसले आहेत। अशाने हे घरपट्टीचे भूत उतरवणं अशक्य आहे। यासाठी नागरिकांसह राजकीय नेते मंडळी, सामाजिक संघटना यांनी ठोस भूमिका घेऊन जन आंदोलनाचा रेटा देणे गरजेचे बनले आहे। कुपवाडला महापालिका काय सुविधा देतं? इथं अजून पाण्याची, रस्त्याची, आरोग्याची, दिवाबत्तीची, ड्रेनेजची सर्वच बोंबाबोंब सुरू आहे। मात्र प्रशासन करवाढ करून नागरिकांना वेठीस धरत आहे। त्यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे।